करणार आहोत भोंदू खरातचे कारनामे टॉप 9 बातम्या। भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे, नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीची छापेमारी, नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापे। पहाटे 6 वाजल्यापासून तृप्त बाला या भोंदू खरातच्या निवासस्थानी ईडीची कारवाई सुरू। भोंदू खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर ईडीचं पथक पोहोचलं। ईडीच्या पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती। भोंदू खरात प्रकरणी नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीचे छापे, ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू। भोंदूबाबा खरात प्रकरण, प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर। खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणी प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी। खात्यातून 2,40,00,000 व्यवहार झाल्याची माहिती। हे खातं मी उघडलं नसल्याचा प्रतिभा चाकणकर यांचा जबाब। भोंदू अशोक खरातची आलिशान गाडी ईडी जप्त करणार, खरातच्या गाडीसह अन्य मालमत्ताही जप्त करण्याची शक्यता। भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कारावास, तर चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा पुन्हा एसआयटीकडे। खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरात प्रकरणात कारवाईचा हेतू समजायला हवा। 2 पक्ष अडचणीत, केवळ राजकीय हेतू समोर ठेवून फायदा घेण्यासाठी कारवाई आहे की खरातवर खरंच कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। 2 पक्ष त्यामुळे अडचणीत आले। आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय हेतू फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खरातावर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल, हे आपल्याला बघावं लागेल। खरातच्या कॉल लिस्टमध्ये नाव ऐकून धक्का बसेल असे राजकारणी आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा आरोप, तर खरातच्या कॉल लिस्टमध्ये आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांपासून डेप्युटी कलेक्टरचाही समावेश असल्याचं वक्तव्य। 1825 नंबर आहेत, त्याच्यात आयजी लेव्हलचे अधिकारी आहेत, पीआय, सिनियर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर। तुम्हाला नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी त्याच्यात आहेत। खरात प्रकरणात आलेला हवाला अँगल म्हणजे माफिया प्रकार, या प्रकरणात कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये। भोंदू खरातच्या व्यवहारावरून सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। व्हिडिओ हवालाचा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसते, धक्कादायक आहे। जे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे। खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या चौकशीसाठी ईडीचं पथक दाखल। ईडीच्या पथकाकडून पतसंस्थेची चौकशी। समता पतसंस्थेतील खात्यातून खरातकडून 60 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार, तर समता पतसंस्थेत खरात वारसदार असलेली 100 खाती। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण, 6 आरोपी वैष्णवी चेनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी, 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये झाल्याची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण, केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। सूत्रांची माहिती, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय। ठाण्यात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातून अटक। काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक। मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी। पुण्यात भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं। कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल। जग संकटात सापडतं तेव्हा आपला देश जगाला संकटातून बाहेर काढतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य। जोपर्यंत आपला देश आहे तोपर्यंत जगाचं अस्तित्व, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। दुनिया को समय समय पर ताकि ये दुनिया तब लड़खड़ाती है, तब उस संकट से बाहर निकालने वाला देश बन जाता, क्योंकि जीवन की संपूर्ण दृष्टि हमारे इस अध्यात्म ज्ञान में है। जीवन की वास्तविक दृष्टि हमारे इस अध्यात्म ज्ञान में है, और जब तक हमारा देश है तब तक दुनिया का सब ठीक रहेगा। ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन। भोसले मंगेश आशाताईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार, संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही। काही दिवसांपूर्वी आशा भोसले यांनी संस्थेच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं होतं पत्र।